आज आपण एकदम झटपट बनणारी आणि चमचमीत अशी बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात पहिल्यांदा आपण पेस्ट बनवून घेऊयात। त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेत आणि 1 अद्रकचा तुकडा घेतलेला आहे। आता हे आपल्याला मिक्सरमधून चांगलं बारीक फिरवून घ्यायचं आहे। पाणी न वापरता ही पेस्ट बनवायची आहे। तर इथे पाहू शकता मस्त अशी बारीक पेस्ट बनवली आहे। आता कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकलेला आहे। तर जिरे व्यवस्थित असं फुलवून द्यायचं। त्याच्यामध्ये 1 ते 2 तमालपत्र टाकलेले आहेत आणि आपण जी मिक्सरमध्ये पेस्ट बनवली होती ती टाकून घेतलेली आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला 3 ते 4 मिनिट तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे। आपली पेस्ट व्यवस्थित अशी परतलेली आहे। आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊयात। तर इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला आणि 2 चमचे काश्मीरी मिरची टाकलेली आहे। आता हे मसाले पण आपण 1 मिनिट चांगले परतून घेणार आहोत, त्यामुळे आपली भाजी आणखीनच चवदार लागेल। तर व्यवस्थित असे मसाले परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण जे बटाटे चिरून ठेवलेले होते थोडेसे मोठालेच काप केलेले आहेत, तर ते व्यवस्थित मी हे मसाल्यामध्ये 1 मिनिट चांगलं परतून घेते। सगळा मसाला आपल्या बटाट्याला लागला पाहिजे। इथे पाहू शकता मस्त असा मसाला आपल्या बटाट्याला लागला आहे। आता आपण यावरून गरम पाणी टाकलेलं आहे। तर गरम पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। जितकं आपल्याला पाणी हवं असेल तितकं टाकून घ्यायचं। काय मस्त कलर आलेला आहे। आता आपण यावरून चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित चमच्या सहाय्याने हलवून घ्यायचं। आता आपण हे शिजण्यासाठी 5 ते 7 मिनिट झाकण ठेवून देणार आहोत। इथे पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे। अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी भाग्यश्रीज कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे फ्रेश कट केलेली मी कोथिंबीर टाकलेली आहे। तर व्यवस्थित हे चमच्या सहाय्याने एकदा मिक्स करून घेते। आता आपला बटाटा शिजलाय का नाही ते चेक करूया। तर इथे मी हाता सहाय्याने चेक करून घेते। तर इथे तुम्ही पाहू शकता मऊसूत आपला बटाटा शिजलेला आहे। आता आपण असंच हे 2 मिनिट मंद आचेवर ते ठेवणार आहोत, त्यामुळे काय होतं खूप मस्त तरी येते आणि एकदम चव अशी अप्रतिम लागते। इथे आपली चमचमीत अशी बटाट्याची भाजी तयार आहे। आपण ही पुरी किंवा चपातीसोबत खाऊ शकतो। तर या पद्धतीने कधी केली नसेल तर एकदा नक्की करून पहा, चव खूप अप्रतिम लागते। तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।